नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आता आज सकाळपासून ई-केवायसीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पण याच्यामध्ये लाडक्या बहिणी प्रतीक्षेत होत्या की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार. तर लक्षात घ्या, आपण देखील माहिती वारंवार घेत आहोत, परंतु अजून तरी या संदर्भात घोषणा झाली नाहीये. संपूर्ण दिवसभरामध्ये मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हिवाळी अधिवेशन जे चालू आहे तर याच्यामध्ये बिझी असल्यामुळे दिवसभरामध्ये ही घोषणा होऊ शकली नाही. त्यामुळे लक्षात घ्या, अगदी रात्री उशिरापर्यंत किंवा सकाळपर्यंत किंवा कोणत्याही वेळी ही घोषणा होऊ शकते. कोणीही सांगू शकत नाही की निश्चित हप्ते वितरणाची घोषणा म्हणजेच कधी कोणत्या वेळी होईल ती. तर साधारणतः लक्षात घ्या की ज्यावेळी जी आर प्रसिद्ध होतो तर त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर मंत्री आदित्य तटकरे घोषणा करत असतात. त्यामुळे आजचा तिसरा दिवस आहे, तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता लवकरच हप्ते वितरण होण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे. मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात घोषणा करतील आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना त्यांची खुशखबर मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे हप्ते वितरणाची प्रोसेस लवकरच सुरू होणार आहे, तशी घोषणा देखील होणार आहे. पण अजून कोणतीच घोषणा झाली नाही आहे. सोशल मीडियावरती मंत्री आदित्य तटकरे यांचे भाषणं असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, यांची देखील भाषणं असतील, असे अनेक व्हिडिओज दाखवून लाडक्या बहिणींना चुकीची माहिती देण्याचं काम केलं जात आहे. तर लक्षात घ्या, अजून तरी हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे. तर कोणत्याही वेळी ही घोषणा होऊ शकते. तर योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.